तर नमस्कार मंडळी, मी आहे पराशर पालेकर. कोकण वाईब्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज चाललोय आमच्या पानल गावातील शिमगोत्सव चालू झाला आहे. आईजुगाई देवीचा शिमगोत्सव प्रारंभ झालाय, तो कालच झाला. सो आज आहे, उद्या आमचा शिमगा आहे. सो आज आम्ही जुगाई देवीची शेवटचं होम म्हणतात, तो शेवटची होळी, शेवटचा होम, ती होळी आम्ही आता आणायला चाललोय सर्वजण. मी आता घरातून बाहेर पडलोय, सो जातोय तिकडे. आता पोरं सर्व मंदिरात जमलेत, मी जातोय आता मंदिरात. चला जाऊया. तर आत्ता आलोय मी मंदिराजवळ. बघताय तुम्ही सर्वजण पोरं सुद्धा जमलेत. बोलेरोतून आम्ही जाणार आहोत. तर आता बोलेरो चढतोय आता सर्वजण निघणार आहे डायरेक्ट. सो आता आम्हाला एक होळी भेटले इथे. सो तिकडे आता बघायला चाललोय. ती होळी उंच आहे खूप. चला जाऊया. इथून आम्ही आता खाली कसं जातोय ते आम्हालाच माहिती आहे, कारण पूर्ण घसरं नाही खाली जापर्यंत. तिथून आम्ही बघा तुम्ही पूर्ण. तर आमचा इथं खूप आता संघर्ष चाललाय. पडशील रे पडशील, हे सावकाश जावर रे. तर आत्ता आम्ही चाललोय होळी बघायला. तिथे खालती ती बघा, त्या साईडला आहे ही बघा, ती होळी आम्ही कन्फर्म केलंय ना याला. पण जायला वाट एकदम अवघड आहे. हे बघा कसरत करत आहे पूर्ण. इकडून वरती आम्ही आलो, इथून खाली सरसरत आलो खाली एकदम. हे बघा इथं अजून कसरत चालूच आहे आमची खाली जाण्याची. जी आता आम्ही होळी बघायला आलो होती ती नाही आवडली, नाही, कॅन्सल केली. सो आता मी परत वरती जातोय, जिथून आलो तिथूनच वरती जातोय. तर आत्ता आम्ही पोचलो आहे ज्या ठिकाणी, तिथे आमची गावची शेवटची होळी आहे. सो आता आलो आहे आम्ही आणायला कापडगावच्या इकडे थोडं पुढे, त्यात तिकडे आलो आहे आम्ही आत्ता. बघताय सर्वजण. सो संध्याकाळची वेळ आहे, एकदम छान वाटतंय. आणि बघताय तुम्ही, ही होळी आहे आमची शेवटची. बघा खूप उंच आहे, कारण 20 फुटाच्या वरती आहे कदाचित बघायला गेलं तर. तर आता वरती आमचा रुपेश दादा, तो तिथे दोरी बांधून वरती, म्हणजे आम्हाला ओढायला बरं पडेल एका साईडला, कारण या साईडला सुद्धा पडू शकते किंवा या साईडला सुद्धा पडू शकते. सो आम्हाला एका साईडला ओढायला दोरी बांधून देतो आमचा रुपेश दादा. चाललाय वरती, तो पटापट चढतोय वरती. आम्ही सर्व इकडे खालती आहोत उभे. तर आता गारानं घालून आम्ही आता होळी तोडायला सुरुवात केली. बघताय तुम्ही, राम्या दादा आमचा होळी तोडतोय तिथे. आता सर्वजण आहे तिथे साईडला.
हुरा रे हुरा, आमच्या जुगाई देवीचा सोन्याचा तुरा असं बोलत होळी तोडण्यात आली. पडते काय गाठी मला परत होलीला पुढल्या वर्षी भाग्य रामो अरे उरा रे उरा तर बघताय तुम्ही होळी कुंड आमचा पानन गावातला. सो आता आम्ही ही पहिली होळी तर आम्ही काढून घेणार पूर्णपणे, त्याच्यानंतर आम्ही सर्व तयारी करायला लागणार. पहिले तर आधीची पहिली होम असते ती आम्ही आता होळी आता काढून घेतोय. त्याच्यानंतर आमची ती ही बघा होळी ही आहे ती आता आम्ही आणतोय इकडे आमच्यावरती.
तर आता इथे होळी उभी करण्यासाठी खड्डा मोठा केला जातो. आधीचा खड्डा तो छोटा होता, तर आता थोडा मोठा होता कारण होळीसुद्धा 20 फुटाच्या वरती आहे. सो खड्डा तर मोठा लागणारच. सो आता इथे आम्ही सर्व गवत वगैरे लावून घेतलं आहे होळीला. होळी तयार होते उभी करण्यासाठी. चला. फायनली होळी उभी झाली आहे. आमची शेवटचा होम म्हणजे जुगाई देवीचा शेवटचा होम फायनली होळी उभी राहिली आहे. का खूप संघर्षानंतर खूप प्रयत्नानंतर होळी उभी राहिली आहे कारण खूप मोठी होळी आहे. सो उभी करताना खूप असं काय म्हणाल तर आता खूप संघर्ष करावा लागला.
तर आत्ता होळी झालंय, सर्व झालंय, आटपलंय सर्व. होळीसुद्धा आम्ही पेटवून घेतले. सो उद्या आहे शिमगा. चला तर व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.